नमस्कार मित्रांनो. शासकीय यंत्रणा जेव्हा आपल्या संपूर्ण क्षमतेनुसार आणि त्यांच्याकडं असलेलं कुशल असं मनुष्यबळ, त्यात अभियंतेही आलेच अर्थात, याचा वापर करून जेव्हा एखादा प्रकल्प पूर्ण करते, तर तो प्रकल्प असतो सर्वोत्तम इंजिनिअरिंग मार्व्हलपैकी एक. आज मुंबई आणि पुणे ह्या दरम्यानचा प्रवास किमान 20 ते 30 मिनिटांनी जलद करणारा आणि खास करून खंडाळ्याच्या घाटामध्ये सतत होणारी ट्रॅफिक जाम कमी करणारा असा मिसिंग लिंक प्रकल्प, त्याचं आज लोकार्पण होतं आहे. खरं म्हणजे या लोकार्पणाच्या सोहळ्यामध्ये या सोहळ्यासाठी ज्या पद्धतीचं उद्घाटनाचं नियोजन करण्यात आलं आहे ते टाळता येऊ शकलं असतं, कारण दोन्ही बाजूंनी प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालेलं आहे. काही जणांच्या मते त्याचं लोकार्पण ऑनलाईन करायला हवं होतं. माझ्या मते शेवटी असं आहे की लोक त्याच मंडळींना मतं देतात ज्यांना असं वाटतं की ही काहीतरी विकासाची कामं करतात. आता आज बघा, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्थ पवारांनी ह्या प्रकल्पाचं संपूर्ण श्रेय अजित पवारांना दिलं. 2-3 दिवसापूर्वी असं दिसलं होतं की एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची पाहणी त्याच्या उद्घाटनाच्या आधीच केली आणि आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतो आहे. तो भाग जरी आपण बाजूला ठेवला तर खरोखर मी आत्ता ह्या प्रकल्पाचे जे तपशील तुम्हाला सांगणार आहे ते इतके सविस्तर मी काढलेले आहेत की त्यानंतर तुमच्या मनामध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर बाकी राहणार नाही. आणि समजा राहिलंच तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर मला कळवा की ह्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. आणि त्यासाठी अर्थातच तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल, बेल आयकन दाबावं लागेल आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगावं लागेल हे साध्या सोप्या सरळ मराठीमध्ये तुम्हाला तांत्रिक माहितीसुद्धा ह्या प्लॅटफॉर्मवरती ऐकता येते नव्हे, असं करणारं हे एकमेव जगातलं मराठी चॅनल आहे. त्यामुळे आजच्या जागतिक मराठी दिनाच्या अर्थातच 1 मेच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन ह्या प्रकल्पाबद्दलचे संपूर्ण तपशील मी सांगतो. मिसिंग लिंक प्रकल्पाचा 13.3 किलोमीटरचा सर्वात महत्त्वाचा आणि ज्याला मी अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणतो, त्या अर्थातच जे 2 टोल आहेत जिथे त्यांनी टनेल आहेत, त्या टनेलची माहिती तुम्हाला देण्याच्या आधी हा मिसिंग प्रकल्प केव्हा झाला, त्याची सुरुवात कशी झाली हे पण आपण समजून घेऊ. महाराष्ट्र सरकारनं म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ किंवा ज्याला आपण MSRDC म्हणतो, त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र पुणे द्रुतगती महामार्गावरती मिसिंग लिंक हा प्रकल्प पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आज म्हणजेच 1 मे 2026ला म्हणजेच महाराष्ट्र दिनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्राला आणि महाराष्ट्राला समर्पित होतो आहे. हा प्रकल्प खोपोली म्हणजे मुंबईची बाजू ते कुसगाव म्हणजे लोणावळ्याजवळ दरम्यान 13.3 किलोमीटर लांबीचा नवीन 8 पदरी ॲक्सेस कंट्रोल द्रुतगती मार्ग आहे. तो खंडाळा लोणावळा भोर घाटातील धोकादायक वळणावळणाचा भूस्खलन प्रवण आणि कोंडीचा मार्ग पूर्णपणे बायपास करतो. जुन्या घाट विभागाची लांबी 19 किलोमीटर होती. नवीन मार्गामुळं एकूण 6 किलोमीटर अंतर कमी झालं. हा प्रकल्प केव्हा सुरू झाला? कारण प्रकल्पाची किमती आणि प्रकल्पाचा होणारा विलंब हा जसा लोकांच्या मनस्तापाला कारणीभूत असतो, तसाच प्रकल्पाच्या किमती वाढवायला कारण ठरतो. इथे पण तसंच झालं, पण फार जास्त नाही. याची मंजुरी आहे 13 जून 2017ला. महाराष्ट्र सरकारच्या पायाभूत सुविधा उपसमितीनं त्याला मंजुरी दिली. खर्चाची मूळ किंमत 4,797 कोटी 57 लाख रुपये होती. 2018मध्ये EPC कंत्राटदाराला नवयोग इंजिनिअरिंग आणि ॲफकॉन कन्स्ट्रक्शनला हे काम दिलं. प्रत्यक्ष बांधकामाला 2019 पासून सुरुवात झाली. विलंबाचं कारण कोविड-19, पावसाळी आव्हानं, भूतांत्रिक समस्या जसं डोंगर तलाव टनेल खोदकाम, त्यामुळे सुमारे 8 वर्ष लागली. लांबी जसं मी म्हणालो तसं 13.3 किलोमीटर आहे. मूळ खर्च वाढवून जो 4,800 कोटीवर होता तो अंतिम खर्च सुमारे 6,695 ते 6,700 कोटी आहे आणि काही अहवालानुसार 7,500 कोटी रुपयापर्यंत गेला आहे. या प्रकल्पाला इंजिनिअरिंगचा चमत्कार का म्हणतायत? त्याचं मुख्य कारण आहे 2 भुयारी मार्ग, जो 1.75 किलोमीटर आणि दुसरा 8.92 किलोमीटरचा आहे. आशियातला सर्वात रुंद टनेल आहे, ज्याची एकूण लांबी 10 किलोमीटर आहे.
650 मीटर लांबीचा पूल, ज्याला टायगर व्हॅलीवरती 182 मीटर उंच, भारतातला सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज आहे. 2 मोठे व्हायडॅक्ट आहेत, ज्याच्यामध्ये 790 मीटर आणि 650 मीटरचे. सुरक्षा जर म्हणाल तर अत्याधुनिक CCTV, SOS बॉक्स, स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा, AI आधारित हवा निरीक्षण आणि पूर प्रतिरोधक डिझाईन आहे. याच्यात वेळेची बचत किती होते तर साधारणतः 20 ते 30 मिनिटं, कारण घाटातली कोंडी, वळणं आणि भूस्खलन टाळल्यानं प्रवास वेगवान, सिग्नल फ्री आणि सुरक्षित होईल. साधारणपणे 6 किलोमीटरचं अंतर तर त्याची बचत झालेलीच आहे. सध्या फक्त पुढच्या 6 महिन्यासाठी कार आणि बसना परवानगी आहे. अवजड वाहने जुन्या घाट मार्गाने जातील. अतिरिक्त टोल नाही आहे आणि अतिरिक्त टोल नसल्यामुळं हाही पैसा आणि जे अंतर वाचणार आहे 6 किलोमीटर कमी झाले, त्यामुळे लाखो लिटर इंधन महिन्याला बचत होईल त्याची असं दिसते. दररोज 1 लाखाहून अधिक वाहनं मुंबई पुणे कॉरिडॉर वापरतात, त्यामुळे प्रवासी, व्यावसायिक, पर्यटक यांना फायदा होईल. मुंबई आणि पुणे येथे राहणारे रहिवासी, IT प्रोफेशनल्स, उद्योगपती यांना फायदा होईल. लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट याच्या दृष्टीनं सुद्धा ट्रक आणि बसेसना फायदा होईल. घाटातील कोंडीमुळे होणारा जो त्रास आहे तो कमी होईल. अपघात, भूस्खलन आणि धुक्यामुळे होणारे अपघात कमी होतील. लॉजिस्टिकचा जो खर्च आहे, अधिक माल वाहतूक जलद झाली आहे, उत्पादन खर्च कमी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील MSME उत्पादन आणि IT क्षेत्रांना चालना मिळेल. दररोज कोट्यवधी रुपयाची बचत होईल आणि या बचतीबरोबरच अन्य जे फायदे आहेत, म्हणजे मानवी आर्थिक नुकसान टळेल, इंधन बचत होईल, प्रदूषण कमी होईल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हा चालना देणार आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग होता तो टनेलचा, कारण त्याला इंजिनिअरिंग मार्व्हल का म्हणतात तर पहिल्या टनेलचं आणि दुसऱ्या टनेलचं वैशिष्ट्य आपण बघू. टनेल क्रमांक 1, त्याची लांबी आहे 1.68 ते 1.75 किमी. दुसरा टनेल जो आहे तो 8.87 ते 8.92 किमी. महाराष्ट्रातला सर्वात लांब रोड टनेल आहे आणि या दोन्हीची मिळून एकूण लांबी झाली 10.55 किमी. रुंदी जी आहे 23.5 मीटर आहे. जगातील सर्वात रुंद टनेल त्याचा दावा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी केला गेला आहे. हे ट्विन ट्यूब आहेत. प्रत्येक टनेलमध्ये 2 समांतर ट्यूब्स आहेत, एक प्रत्येक दिशेसाठी. प्रत्येक ट्यूब 4 लेनचा आहे. बांधकामाची पद्धत जर आपण म्हणाल, त्याच्या आधी याची उंची अंदाजे 5 मीटर लायनिंग आहे. आग प्रतिबंधक लेपन आहे आतमध्ये. बांधकामाची पद्धत जी आहे ते कंट्रोल ब्लास्टिंग मेथड, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड त्याचा वापर करून आणि ड्रिल अँड ब्लास्ट तंत्रज्ञान, ज्याला आपण टनेल बोरिंग मशीन म्हणतो, ते वापरलेलं नाही आहे, कारण कठीण बेसॉल्ट खडक होता आणि भूतांत्रिक आव्हानं होती. बांधकामाची सुरुवात जे मी म्हणालो तसं याला ब्रेकथ्रू आला 2021मध्ये, ज्यावेळेला लेफ्ट हँडचा टनेल पूर्ण झाला. 380 मीटर लांबीचा जो छोटा टनेल आहे, कट आणि कव्हर पद्धतीनं तो बनवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये बऱ्याच भूतांत्रिक समस्या होत्या. सह्याद्री पर्वतावरील कठीण बेसॉल्ट खडक, भूस्खलन क्षेत्र, पावसाळी आव्हानं, वादळं, त्याशिवाय कोविड, त्याशिवाय तलावाखालील भाग, उच्च दाब, सुरक्षा नियम आणि त्यामुळे याला विलंब लागला असं म्हणतायत. क्रॉस पॅसेजेस आहेत. प्रत्येक 300 मीटर अंतरावरती आपत्कालीन निर्गमनासाठी इमर्जन्सी एक्झिट ठेवलेला आहे. 5 मीटर जाडीचं आवरण आहे आग प्रतिबंधकसाठी, प्लस फायर रिटायर्ड लेपन आहे. स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा आहे. व्हेंटिलेशनसाठी अत्याधुनिक हवा पुरवठा आणि धूर काढण्याची व्यवस्था आहे. निगराणीसाठी CCTV, SOS बॉक्स, AI आधारित हवा निरीक्षण आणि पूर प्रतिरोधक डिझाईन आहे. LED लाइटनिंग आहे. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिस्टीम आहे. भूकंप प्रतिरोधक रचना आहे आणि त्यामुळं कदाचित या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. ज्या पद्धतीचे डिझाईन्स मी आता तुम्हाला दाखवते, तर मला पूर्ण खात्री आहे की आत्ता मी जी काही माहिती सांगितली त्या माहितीच्या आधारावरती तुम्हाला हे तर निश्चित लक्षात आलं असेल की हा प्रकल्प ह्या देशासाठी मुंबई पुणे वाहतुकीचं अंतर कमी करताना का महत्त्वाचा ठरतो. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न असतो तांत्रिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा जागतिक घडामोडीची माहिती असेल ते ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अतिशय सुस्पष्ट अशा पद्धतीने मिळायला हवी. थांबूया. पुन्हा तेच आव्हान, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथे तुम्हाला निव्वळ पारदर्शी माहिती मिळेल. थँक्यू.